टिळक चौक इथल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलं असून याचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला। टिळक चौक इथं मुख्य बाजारपेठ असल्यानं लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे या भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता। ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या पुतळ्याचा परिसर अर्थात आयलँडची गोलाई कमी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार या पुतळ्याची गोलाई कमी करण्यात येऊन लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं। याचा लोकार्पण सोहळा रविवारी टिळक चौक इथं संपन्न झाला। या प्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, परिवहन समितीचे सभापती दैदेप्य वडापूरकर, भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस विक्रम देशमुख, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी श्रीशैल बनशेट्टी यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणामागील उद्देश स्पष्ट केला। इथल्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन महापौरांनी याचं कारण विचारलं, त्यावेळेस सांगितलं गेलं की निधीची थोडी कमतरता भासत आहे। त्यावेळेस महापौरांनी त्यांच्या मागच्या वर्षातल्या फंडातून 3 लाख रुपयाला निधी दिले आणि हे काम सातत्यानं तातडीनं लवकर करून घेऊन आजच्या या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम उरकला पाहिजे या अनुषंगानं तयारी करून घेतली आणि हा कार्यक्रम आज इथं होत आहे याचा मला आनंद होत आहे। दरम्यान माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी देखील पुतळा परिसराचं सुशोभीकरण झाल्यानं आनंद व्यक्त करताना आता आयलँडचा आकार कमी झाल्यानं निश्चितच वाहतूक सुरळीत होईल आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा या मुख्य बाजारपेठेत होणार नाही असा विश्वास व्यक्त केला। आता एवढी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा पुतळ्याचं जे सुशोभीकरण आहे ते तसंच ठेवायचं आणि त्याच्या बाजूचं जे अतिक्रमण होत आहे ते काढण्याचं काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। की इथं जे अतिक्रमण होऊन त्या चुनेवाल्यांचं अतिक्रमण सातत्याने होतं आणि पुतळा खराब होतो, त्यामुळे हे अतिक्रमण काढणं आणि हा पुतळा आहे तसा रिकामा ठेवणं, कोणत्याही प्रकारचं तिथे ऍक्सिडेंट होऊ नयेत आणि याची काळजी घेणं हे आपल्या महानगरपालिकेच्या लोकांचं काम आहे, ते त्यांनी करावं। दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शहराच्या मध्यवर्ती भागाला विकसित करण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। ज्या सोलापूर शहरातल्या ज्या विकासाकडे आपण चाललेलं आहे, एकीकडे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत होत असताना फ्लायओव्हर असू द्या किंवा आपण बस पोर्ट असू द्या किंवा अनेक ज्या विकासाचे कामं आपण करत आहोत त्या कामाला आपल्याला गती मिळण्यासाठी आणि ज्या प्रेरणादायी या पुतळ्या आहेत, ज्या आपल्या आता चालू युवकांना आपण त्यांच्याकडे बघितलं की ज्या प्रेरणा मिळतो ती सुशोभीकरण व्हायला पाहिजे। रोहिणीताईंनी म्हणलं की महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचंही सुशोभीकरण व्हायला पाहिजे। आमच्या पंचायतीताई म्हणले की त्याचंही सुशोभीकरण काम आपण हाती घेतलेलं आहे, तेही लवकरात लवकर होईल। दरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांनी आपले विचार व्यक्त करताना पुढील काळात कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसराचं सुशोभीकरण करण्याचा मानस व्यक्त केला। तातडीने माझ्या निधीमधून 3 लाख रुपये 3.5 लाख रुपये हा निधी मंजूर करून घेतलं आणि ताबडतोब हाती घेऊन जो लवकरात लवकर हा काम पूर्ण करण्याचा आदेश हा संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आणि जे अधिकारी आहेत त्यांनी हा काम पूर्ण केलेलं आहे। आणि आता अजून एक आपल्याच भागातला अजून एक पुतळा आपल्या बसवेश्वर पुतळा आहे, तो पण लँड खूप मोठा आहे, ते कमी करण्याचा प्रस्ताव आता आमचा आहे आणि तेही लवकरात लवकर या ठिकाणी होईल। त्यालाही आपण निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि ह्या ज्यावेळेस मला वाटतं की जे बसवेश्वरांचा पुतळा लँड मोठा आहे आणि तिथल्या नागरिकांचं ते म्हणणं आहे की लहान करून छोट्या करून चांगल्या पद्धतीने ते पुतळा उभा राहावा। या प्रसंगी टिळक चौक परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।